गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी प्रथमेश पवार तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. खूप दिवसानंतर मी ही व्हिडिओ बनवतोय कारण थोडेसे कामामुळे मला नाही बनवता आली व्हिडिओ. पण आज एक नवीन प्रवासाची सुरुवात झाली. माझा भाऊ पण बोलला की चल बाबा आज फिरायला जाऊ, खूप दिवस झाले व्हिडिओ नाही केली. तर चालू आहे 4 ठिकाणी आम्ही फिरणार आहे. पहिले तर पहिले आमचा प्रवासाचा रूट जेव्हा असेल आम्ही 4 ठिकाणी तिथे फिरणार आहोत आणि जे तुमच्यासोबत सादर करणार आहोत. तर पहिला प्रवास असेल आमचा जे नलाड या गावामध्ये असलेलं पंचायतन मंदिर, जिथे खूप भव्य दिव्य आणि असं सुंदर मंदिर बांधलेलं आहे. तिकडचा दुसरा प्रवास असेल आमचा स्वामींच्या मठात, म्हणजे पळसदरी या गावात असलेल्या स्वामींच्या मठात, जिथे स्वामींनी स्वतः वास्तव्य केले 22 दिवस. अशा सुंदर अशा मठात आम्ही जाणार आहोत. नंतर तिसरा प्रवास असेल आमचा महाडचा गणपती आणि चौथा आणि शेवटचा प्रवास असेल आमचा खोपोली गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आम्ही हर एक प्रवासाचा हर एक अपडेट तुम्हाला देत जाऊ, कारण आम्ही जाताना बाय रोड जाणार आहोत चालाच्या गाडीने. हर एक रस्ता कुठून कुठे म्हणजे कसा जोडला जातो आणि तुम्ही कसे जाऊ शकता हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि ही व्हिडिओपर्यंत तुम्ही नक्की राहा, पूर्ण बघत राहा आणि खूप एन्जॉय करा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओला. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही व्हिडिओ बहुतेक थोडी काही येईल ना, अर्धी येईल, पण हर एक व्हिडिओ येईल जी तुमच्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचवली जाईल. चला मंडळी, प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आज माझ्यासोबत आहे माझा भाऊ सागर उतेकर. आज त्याच्याच बाईकवरून आम्ही चाललो आहे. तर चला पुढचा प्रवास सुरुवात करूया. अशा प्रकारे झाली आहे. चला गाडी तयारी, आमचे रायडर साहेब पण तयार आहेत. चला. आणि ही आपली बिल्लो. यावरनं आज आम्ही हे चारीच्या चारी ज्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला जे देवदर्शन आहे ते तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत हिच्यावरच बसून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आमचे रायडर साहेब तयार होत आहेत आणि मस्त आहे होणार आहे आजचा प्रवास. ती नशीब आहे बघा, कारण हा जो प्रवासाचा प्लॅन आहे तो आम्ही मागच्या शनिवारी बनवलेला, कारण तेव्हा जायचं होतं आम्हाला, पण काही कारणास्तव आम्हाला येता नाही आलं. हा जो प्रवास आहे तो आम्ही सुरुवात करतो आहे. तर हा खूप मजा येणार आहे, कारण माझ्यासाठी पहिल्यांदा एक्सपिरियन्स आणि खूप टायमानंतर मी ही व्हिडिओ बनवतो आहे आणि तुमच्यासमोर. कारण दादा बोलला अरे काय ते यूट्यूब बंद केलं आहे, चालू कर. तर एका नवीन प्रवासाची सुरुवात करतो आहे. त्यांनी एवढी हिंमत देऊन मी पहिल्यांदा हिंमत करून तुझ्यासमोर बोलतो आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि चला, प्रवासाची सुरुवात झालेली आहे. चला गणपती बाप्पा मोरया. आमच्या 2 भावांचा प्रवास पनवेलपासून सुरू झाला. गणपती बाप्पा मोरया करत आम्ही या सुंदर प्रवासाला सुरुवात केली. पनवेल ते नडाळ हे एकूण 18 किलोमीटरचे अंतर आहे. पनवेलवर निघताच आम्हाला पळसवे फाटा, डेरिवली, कोण, आरिवली असा प्रवास करत करत आम्ही पोचलो नडाळ म्हणजेच खालापूर या ठिकाणी. तुम्ही हा प्रवास रेल्वेने सुद्धा करू शकता. खोपोली स्टेशनला उतरून शेअर टॅक्सी किंवा रिक्षाने देखील इथं येता येईल. पण जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने प्रवास करत असाल तर तुम्हाला निसर्गाचा सुंदर आनंद हा अनुभवता येईल. तर आता आम्ही पोचलोय पनवेल फाट्यावरती, की जिथे 2 रस्ते वेगवेगळे होतात. एक रस्ता जातो पुण्याला आणि एक रस्ता जातो कोकणात. तर मी तुम्हाला तो रस्ता दाखवतो. हा बघा, हा जो डीमार्ट आहे ना, या डीमार्टवरून जो रस्ता राईटला जातो तो जातो सरळ थेट कोकणात. आणि हा रस्ता जो सरळ गेला आहे तो गेला आहे पुण्या साईडला. तर आपल्याला जायचं आहे पुणे साईडला, तर कारण तिकडनंच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. तर सुट्टी असल्या कारणाने गाड्यांना गर्दी पाहायला मिळाली. लांबच लांब रांग आणि त्यात फसलेला आपला माणूस हे आता काही नवीन नाही. बरं, कसं बसं मोठ्या वाहनांना मागे टाकत आम्ही आमचा मार्ग काढत गर्दीतून बाहेर आलो व अखेर पोचलो खोपोलीस म्हणजेच खालापूर या ठिकाणी. इथे थोडे रस्ता दुरुस्तीचे काम चालू होते. हाच रस्ता आपल्याला मंदिरापाशी घेऊन जातो. रस्ता थोडा कच्चा आहे, पण इथून आपण बाईक किंवा कार सहज घेऊन जाऊ शकतो. पुढे जाऊन आपल्याला मिळतो हा छोटासा भुयारी मार्ग, म्हणजे समजायचे की आपण मंदिराजवळच आहे. पुढे जाऊन आपल्याला मिळतो हा मोठा प्रवेशद्वार. आता तुम्ही बघू शकता इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आता आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. चला.
माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ना मागे गाड्या पार्किंगची पण सुविधा आहे. म्हणजे तुम्हाला इथं गाड्या पार्किंग पण करू शकता. इथे भक्त निवास आहे इथे, आणि इथे मोठं मोठं 4 व्हीलर जसं लागलं आहे तसं इथं 4 व्हीलरची पण म्हणजे पार्किंगची सुविधा आहे. आणि या साईडला बघायला गेलं तर या साईडला बाईक आहेत, म्हणजे सगळ्या बाईक लागल्या जातील इथे. आणि हे पंचायतन मंदिराचं प्रवेशद्वार 13 मे 2022 रोजी याची स्थापना झाली आहे. आणि तुम्ही मागे बघू शकता की केवढं मोठं पटांगण आहे की पूर्ण असं एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित आहे मस्तपैकी. आता पुढे जसं मंदिराची जसं आपण दर्शन घेऊ तसं मी तुम्हाला या व्हिडिओचे नक्की दाखवेल. तर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आणि इथं चपलाची रांग आहे, म्हणजे इथं चपला तुम्ही काढू शकता वेगळा. सुंदर असं आपल्याला आतमध्ये दृश्य पाहायला मिळतं. आणि हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. आणि हा प्रवेशद्वार आहे जिथून मी आतमध्ये प्रवेश केला. आज एवढं ऊन आहे ना की अक्षरशः पायाचे तळपाय पूर्ण भासत आहेत. सुंदर गाडीवर नालून पूर्ण केस खराब झाले. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाताच तुम्हाला सुंदर असं हे दृश्य पाहायला मिळेल. पाची मंदिराच्या कळसाचे सुंदर असं तुम्हाला दर्शन घेता येईल. व तसेच मंदिराच्या भोवताली हा सुंदर व स्वच्छ परिसर पाहून अतिशय मन प्रसन्न. तर हे इथं सुरुवात आहे. अक्षरशः एकदम प्रसन्न वाटतं, खूप छान वाटते. आणि तुम्ही हे मागे बघू शकता, तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हे असे 5 विविध देवी देवतांचे मंदिर आहेत. आपल्याला सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. प्रथम खामदेवताचे दर्शन करून आपण आपल्या दर्शनाच्या वाटेवरती पुढचा प्रवास चालू करूया. प्रथम मंदिराचे दर्शन म्हणजेच प्रथम मंदिर आपल्याला लागते ते श्री साईबाबांचे. बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन केलेल्या प्रवासाचा सगळा थकवा निघाल्यासारखे वाटते. तेथून पुढे दुसरे मंदिर लागते ते श्री मयुरेश्वराचे, म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायाचे. बापाच्या चरणी नतमस्तक होऊन व त्याचा आशीर्वाद घेता झालो. बापाला सांगितले की माझ्या प्रयत्नांना यश दे. बापाच्या सुंदर मंदिराकडे पाहताच अक्षरशः मन भरून आले. आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या दर्शनासाठी. पुढचे मंदिर होते श्री संकटमोचन हनुमानाचे मंदिर. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. मारुती रायाकडे आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ दे असे त्याच्या चरणी आशीर्वाद मागितला. आज सुट्टी असल्या कारणाने खूप सारी मंडळी मारुती रायाच्या चरणाच्या दर्शनासाठी येत होती. मारुती रायाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या मंदिराच्या दर्शनासाठी. पुढचे मंदिर होते श्री नडाळेश्वराचे मंदिर. या मंदिरामध्ये श्री शंकराची सुंदर असे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. बाहेरील कलाकृती पाहून अतिशय मन भरून येते. उत्तम असे दर्शन करून आम्ही निघालो पुढच्या मंदिराकडे. पुढचे आणि शेवटचे मंदिर होते श्री भवानी मातेचे मंदिर. काही कार्यक्रम असल्या कारणाने आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेता आले नाही, पण कसंबसे करून आम्ही आईचे दर्शन हे घेतलेच आणि त्याच्या चरणी नम्र निवेदन केले आणि तिचा आशीर्वादही घेतला.
दर्शन वगैरे वस्तू झाल्याच्या नंतर त्यांच्या बेसमेंटला ना असं एक छोटंसं वडापाव सेंटर आहे. तिथे तुम्ही बघू शकता या साईडला. तिथं वडापाव तुम्हाला 10 रुपयाला एक वडापाव भेटेल. तिथे चविष्ट आणि खूप सुंदर वडापाव आहे. आणि चहा तर कॉम्प्लिमेंटरी, त्यांच्यामध्ये चहा फुकट आहे. तिथे फुकट असतं आपण पहिले त्या गोष्टी घेतो. तर पहिले तिथे दर्शन व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुम्ही खाली येऊन इथे बेसमेंटला खाऊ शकता वडापाव. 10 रुपये वडापाव आहे. तर पहिले आम्ही सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. तर पहिले पोटपूजा करतो, मग पुढे तुझ्यासोबत गप्पा गोष्टी करूया. तर या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे 5 मंदिर आहेत. हे येतात नलाड या गावात, खालापूर जिल्हा आहे. तर 13 मे 2022 रोजी हे 5ही मंदिराची स्थापना झाली. JS म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हे मंदिरं उभारलीत. यामध्ये 5 देवी देवतांचे मंदिर आहेत. हे 5ची मंदिरांना मिळून हे पंचायतन मंदिर असं नाव पडलं. खूप लोक इथे येतात, दर्शन घेतात. आपण खूप ठिकाणी जातो, पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये की एक असे हे 5 मंदिरं आहेत की खूप सुंदर आहेत. लोकांना हे अजूनपर्यंत माहीत नाही आहे की हे असे पण 5 मंदिरं आपल्या महाराष्ट्रात आहेत. तर इथे 5ही देवांची, जसं कालिका मातेचं मंदिर आहे, साईबाबाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पांचं मंदिर आहे. असे 5 आणि शंकराचं मंदिर आहे. असे 5 वेगवेगळ्या देवतांचे आपल्या वेगवेगळे मंदिर आहेत. तर तुम्ही इथं या, नक्की भेट द्या. इथं खूप सुंदर म्हणजे अतिशय सुंदर असं दृश्य आहे. निसर्गात बसलेले हे 5ही मंदिरं किती सुंदर दिसतात. इथं येऊन अक्षरशः मन प्रसन्न होतं की तुम्ही येणार एवढा लांबून आणि इथे बसणार. इथे थोडाही 5 मिनटं काही वेळ होईना तुम्ही इथं घालवा. या तुमच्या दगदगीच्या जीवनातून तुम्ही इथं या. तुमच्या फॅमिलीला घेऊन या. तुम्ही एकटे नका येऊ. एकटे आलात तरीही चालेल, पण ॲटलिस्ट तुमच्या फॅमिलीला घेऊन या. त्यांना खूप जास्त आवडेल. खूप चांगलं दर्शनही होईल. तर तुम्ही इथं या, दर्शन घ्या, ह्या मंदिरांना भेट द्या. आणि मी आतापर्यंत ह्या गोष्टी आता मी तुमची रजा घेतो आणि दुसऱ्या प्रवासाला सुरुवात करतो. Audio Jungle.